नागपूर शहरातील हसनबाग परिसरातून 14 जून 2026 रोजी इफा अली साजिद अली यांची 50,000 रुपये किमतीची पल्सर दुचाकी अज्ञात चोराने बनावट चावीने चोरून नेली होती। या प्रवेशी नंदनवन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत राठोड आणि त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अजनी परिसरातील हनुमान नगर येथून विवेक दुर्योधन ढाकणे या संशयिताला ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने नंदनवन हद्दीतून पल्सर चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी मिळवली आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरलेल्या होंडा ॲक्टिवा, शाईन, हिरो स्प्लेंडर आणि प्लेझर अशा एकूण 13 महागड्या दुचाकी जप्त केल्या। वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून पोलीस पुढील तपास करतायत। विवेक दुर्योधन ढाकणे हनुमान मंदिर जवळ अजनी या ठिकाणचा हा आरोपी आहे। हा आरोपी कुठले काम धंदा वगैरे करत नाही आणि याला त्याचे डेली नीड्स आहे किंवा जे त्याची लॅविश लाईफ आहे ती जगता यावी यासाठी तो ज्या मोटरसायकल्स आहेत त्या मोटरसायकल तो ज्या त्याच्या गर्दीच्या ठिकाणी वगैरे असायच्या त्या ठिकाणून तो मोटरसायकल घेऊन जायचा आणि तो काही ठिकाणी घाण ठेवायचा किंवा विकून त्यातून पैसे कमवून त्याचा स्वतः उदरनिर्वाह आणि त्याची जी लाईफ त्याची जगत होता। सदर आरोपी पाळत ठेवून तसेच टेक्निकल अनालिसिस करून सदर आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आणि त्याच्याकडून 13 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आले नाही। हा एकंदरीत याच्यावर कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी पार्श्वभूमी रेकॉर्ड नाही, हा नवीनच गुन्हेगार तयार झालेला होता। त्या अनुषंगाने मोटरसायकल चोरी वगैरे करण्यामध्ये अडचण येत होती, परंतु काही टेक्निकल अनालिसिस आणि बाकी गोष्टी जे आहेत खबऱ्याचं नेटवर्क या अनुषंगाने सदरचं आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून 13 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आले। यामध्ये पोलीस स्टेशन नंदनवन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 256 हा गुन्हा रजिस्टर नंबर दाखल होता मोटरसायकल थेफ्टचा। त्यामध्ये पल्सर गाडी त्याने चोरलेली होती, त्या अनुषंगाने लिंक लागत गेले आणि त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली।